हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सुवर्णाज होमस्टाईल कुकिंग। पापड म्हटले की आपल्या सगळ्यांनाच आवडतात। तर आज मी मस्त उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहे। तर रेसिपी आवडली तर सुवर्णाज होमस्टाईल कुकिंगला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। साहित्य आपलं सगळं रेडी आहे। इथे मी 1 किलो बटाटे घेतलेत आणि त्याचसोबत 300 ग्राम साबुदाणे घेतलेत। 1 ते 1.5 चमचा जिरं घ्यायचं आणि त्याचसोबत चवीनुसार मीठ, तिखट आपल्या आवडीनुसार। इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतल्यात। सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत। गॅसच्या लो फ्लेमवरतीच भाजायचे 9 ते 10 मिनिटं। चांगले खरपूस भाजायचे, म्हणजे मिक्सरला चांगले ग्राइंड होतात। तर आता साबुदाणे इथे भाजून झालेले आहेत। आता साबुदाणे थंड करायला एका ताटामध्ये ठेवून द्यायचे। साबुदाणे थंड होईपर्यंत इथे मी मिक्सरला मिरची आणि जिरं ग्राइंड करून घेणार आहे। थोडं जाडसरच ग्राइंड करून घ्यायचं अशा प्रकारे। आता साबुदाणे पण आपले थंड झालेले आहेत, तेही आपण आता मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। तर साबुदाणे ग्राइंड करताना चांगली फाईन पेस्ट करून घ्यायची, म्हणजे आपल्याला चाळणीने चाळावं नाही लागत। अशा प्रकारे साबुदाणे आपले ग्राइंड करून झाले आहेत। तर आता इथे बटाटा स्मॅश करून घेऊया। तर बटाटा स्मॅश करण्यासाठी इथे मी पुरणपोळीची चाळणी आणि ग्लास घेते। चांगलं स्मॅश केलं जातं। तर आता हळूहळू चांगलं स्मॅश करून घ्यायचं। तर आपला बटाटा चांगला स्मॅश करून झालेला आहे। तर बघू शकता आपले सगळे बटाटे असे छान असे स्मॅश करून झालेले आहेत। तर इथेच आपण सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। तर आता बटाट्यासोबत ग्राइंड केलेले साबुदाणे घ्यायचे, ग्राइंड केलेली मिरची, जिरं घालायचं, त्याचसोबत चवीनुसार मीठ घ्यायचं आणि चांगलं बॅटर पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं। बॅटर थोडं सुकं वाटत असेल तर थोडं थोडं पाणी घेऊ शकता, पण इथे मी जराही पाण्याचा वापर न करता चांगलं पीठ मळून घेतलं आहे। पीठ चांगलं मळून झालेलं आहे। तर आपल्याला इथे पिठाला 5 ते 6 मिनिटासाठी स्टीम द्यायची आहे। तर आपण साबुदाणे भाजून घेतले होते, तर आपलं पीठ कच्चं राहू नये यासाठी आपल्याला स्टीम द्यायची आहे। तर इथे एका कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी घेते। पाणी चांगलं बॉईल झालं की लगेच स्टीम करायला ठेवायचं। तर आता बरोबर 5 ते 6 मिनिटासाठीच आपल्याला स्टीम करायला ठेवायचं, म्हणजे आपलं पीठ चांगलं शिजलं जाईल। तर 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। आपलं पीठ छान असं शिजलं आहे। तर आपण लगेच पापड बनवायला घेऊया। माझा कियांश खूप एक्सायटेड आहे पापड बनवण्यासाठी, बिकॉज त्याला पापड मशीनने पापड बनवायचे आहे। सो वेळ न घालवता आम्ही लगेच पापड करायला घेतोय आता। तर पापड बनवण्यासाठी इथे मी एक वाटीमध्ये तेल घेतलं आहे। तर इकडे मी 4-5 प्लास्टिकचे बॅग घेतले आहेत। तर दोन्ही बाजूने आपल्याला पहिले थोडंसं तेल लावून घ्यायचं। सगळ्या प्लास्टिकच्या बॅगला आपल्याला एकदाच तेल लावावं लागतं स्टार्टिंगला। तर आता मी इथे दोन्ही बाजूला लावून घेते तेल, आणि इकडे मी अशा प्रकारची पापडची मशीनचा वापर करते। सो एकदम बेस्ट आहे ही मशीन। अगदी पटापट पापड बनवून रेडी होतात। तर आता मी दाखवते एक पापड बनवून आपल्याला। तर ही प्लास्टिकची बॅग अशी ठेवायची इकडे, आणि आपल्याला ज्या साईजचा पापड पाहिजे आहे त्या साईजचा गोळा घ्यायचा अशा प्रकारे, आणि आपली प्लास्टिकची बॅग फोल्ड करून घ्यायची आणि मशीन बंद करून प्रेस करून घ्यायचं। खूप छान असा पापड बनवून रेडी होतो। बघा तर किती मस्त असं पापड अगदी पटकन झाला आहे बनवून। बघू शकता किती मस्त असा पापड झाला आहे। आता कियांशने मी अजून एक पापड बनवून दाखवतो। कियांश खूप एक्सायटेड आहे पापड बनवण्यासाठी। सो अजून एक छान असा पापड बनवून रेडी झाला आहे। बघू शकता अशा प्रकारे आपले सगळे पापड बनवून रेडी झालेले आहेत। तर 2 ते 3 दिवस लागतात या पापडला सुकायला। तर बघू शकता 2 ते 3 दिवसानंतर छान असे पापड आपले सुकलेले आहेत। मस्त या प्रमाणात आपले 45 ते 50 पापड बनवून रेडी होतात। पापड आपले चांगले सुकलेले आहेत। आता आपण 2-4 पापड तळून बघूया। बघा तर किती छान फुलतात, खायलाही तेवढेच अप्रतिम लागतात। नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी। रेसिपी आवडली तर सुवर्णाज होमस्टाईल कुकिंगला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात। तोपर्यंत थँक्यू, बाय बाय।